शितूत मिसळच्या मार्केटिंगची सुरुवात मी गुहागर तालुक्यापासून केली होती, कारण ते माझं आजोळ आहे। गुहागरमधील पहिलं हॉटेल मुसळे हॉटेल म्हणजे श्री वाडेश्वर देवस्थान जे आहे त्याच्या पलीकडे जी म्हणजे त्याच्या पाठीमागे जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या इथे बिल्डिंग आपली आहे मुसळे हॉटेलची। तर ते माझं आजोळ, माझ्या आजोबांनी 90 वर्षापूर्वी ते हॉटेल सुरू केलं होतं आणि आता सुद्धा ते हॉटेल दिमाखात उभं आहे। माझ्या आजोबांनी म्हणजे बाळ मुसळे यांनी ते हॉटेल चालू केलं होतं। त्याच्यानंतर मामा मामी माझे, त्याच्यानंतर दादा बहिणी सगळ्यांनी छानपैकी मेहनत घेऊन आता हॉटेल जोरात चालू आहे। इथे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की भाऊ मुसळेंचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा असल्या कारणामुळे गुहागर तालुक्यामधल्या सर्व लोकांनी आम्हाला मदत केली आणि मार्केटिंगला सुरुवात म्हणजे कसं केलं की गुहागर तालुक्यामधली जेवढी गावं आहेत, वाडे आहेत, ग्रामपंचायती आहेत, तिथल्या लोकांशी मी कॉन्टॅक्ट करायला मला सोपा केला आणि मी एक मेसेज फिरवला होता। जसा व्हॉट्सॲप मेसेज आपला 5 प्रकारे गेला होता, एकच मेसेज 5 प्रकारे, तसं खाली एक नोट लिहिली होती की कृपया गुहागर तालुक्यातले तुमचे कोणी असतील तर त्यांना कृपया हा मेसेज फॉरवर्ड करा आणि मी भाऊ मुसळेंचा नातू। आता आमच्या आजोबा जाऊन बरेच वर्ष आली, तर आजोबांनी एक व्यासपीठ तयार करून ठेवलेलं होतं, त्याचा मला फायदा खूप चांगला झाला, खास करून मार्केटिंगसाठी। आणि गंमत कशी आहे की मला मुसळे फॅमिलीचा पण माझ्या आजोळचा पण आत्ता मला फुल सपोर्ट आहे, माझ्या सर्व मामा मामी। एक व्हिडिओ मी आमच्या घरगुती एक व्हिडिओ मी टाकणार आहे, याचा अर्थ माझी भावंड किंवा माझे जे फॅमिली मेंबर आहे शितूतांमधले पण त्या चुलतेत म्हणा, त्यांचा कसा सपोर्ट आहे त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ टाकणार आहे। पण आत्ता मी तुम्हाला एक मार्केटिंगबद्दल गोष्ट सांगतोय। तर आजोबा भाऊ मुसळेंचं नाव मोठं असल्या कारणामुळे त्या साईडला मला तिकडच्या एरियात पोहोचणं सोपं गेलं आणि ते व्हॉट्सॲप मेसेजद्वारे मी गावोगावी पोहोचलो आणि तो एक छोटासा मी नोट त्याच्यावर मी एक लिहिली होती की कृपया माझ्या म्हणजे मी हॉटेल चालू करतोय, तो मी भाऊ मुसळेंचा मी नातू आहे, असं त्या लोकांपर्यंत मला पोहोचवायचं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक एरियातल्या लोकांनी काय हे केलं, अरे हा भाऊ मुसळेंचा नातू आहे, चल आपण ह्याला सपोर्ट करूया। कसं आहे, कनेक्टिव्हिटी निर्माण केल्यामुळे किंवा झाल्यामुळे मला मार्केटिंगला आडच मदत मिळाली आणि गुहागर तालुक्यातील जवळपास सगळ्या लोकांनी जे जे ओळखीचे, जे माझ्या आजोबांना ओळखत होते, जे आजोबांचे मित्र होते त्यावेळेचे, आता पण 80-90 वर्षाचे जी मंडळी आमच्याकडे मिसळ खायला येतात ते सुद्धा आजोबांच्या नावाने त्या साईडचे येतात, म्हणजे चिपळूण गुहागर तालुका पूर्ण, त्याच्यानंतर खेड, मंडणगड आणि दापोली गुहागर एरियातले आमच्याकडे प्रचंड ग्राहक आता आहेत, आजोबांच्या नावाने येणारे। आणि सुरुवात मी गुहागर तालुक्यापासून केली होती, त्याच्यामुळे सुरुवातीला व्हॉट्सॲप मेसेज पूर्णपणे गुहागर तालुक्यात पोहोचले, तिकडनं तो मेसेज पूर्ण कोकणात गेला, कोकणातून बाहेर गेला। सुरुवातीला मी एक काही जिल्हे म्हणा, काही एरिया सुरुवात केली होती, सिलेक्ट केले होते, त्याच्यापैकी व्हॉट्सॲप मेसेजसाठी मी सुरुवात गुहागर तालुका मी निवडला होता। रत्नागिरी सिटीतल्या लोकांनी आम्हाला मदत केलीच, पण त्याच्याबरोबरच मी आउटसाईडला मार्केटिंग करताना मी पहिले गुहागर तालुक्याची म्हणजे मी माझ्या आजोळची मदत घेतली आणि माझ्या आजोळच्या मंडळींनी आम्हाला सगळ्यांनी मदत केली। आज सुद्धा हायेस्ट बुकिंग माझ्या आजोळच्या तिकडच्या एरियातला आहे, भरपूर मिसळ बुक होते, टोकनसुद्धा घेण्यामध्ये ते 1 नंबर तो एरिया। त्याच्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो। माझ्या आजोबांची ओळख वापरून मी जे मार्केटिंग केलं होतं आणि खास करून रिस्पेक्टफुली तो विषय झाला आणि आम्हाला ग्राहकांनी खूप चांगलं सहकार्य केलं। आजोबांच्या नावाने आज आमच्याकडे भरपूर लोक मिसळ खायला येत आहेत, सपोर्ट करतात लोक आम्हाला, तर धन्यवाद, आभारी आहे।